लोगो। तर मित्रांनो 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला मोबाईलवरून लोगो बनवायला शिकवणार आहे। खास करून YouTube चॅनलसाठी तुम्ही लोगो बनवू शकतात किंवा तुमचा ब्लॉग आहे त्यासाठी बनवू शकतात, तुमचा बिझनेस आहे त्याहीसाठी बनवू शकतात। तुम्हाला अनेक गोष्टींसाठी लोगोची गरज पडते। लोगो म्हणजे काय असतं थोडक्यात समजून घ्या। आता हे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल, लगेच त्या ब्रँडचे नाव आपल्या डोळ्यासमोर ओपन होतात। लोगो हा तुमचा ब्रँड दर्शवतो, तुमची आयडेंटिटी दर्शवतो, त्यामुळे लोगो खूप महत्त्वाचा आहे आणि आज तेच मी तुम्हाला शिकवणार आहे। फ्री ऑफ कॉस्ट लोगो कसा बनवायचा, ब्रँडेड लोगो कसा बनवायचा। भलेही तुम्हाला एडिटिंग येत नसो तरी तुम्ही 2 मिनिटांमध्ये लोगो बनवू शकतात आणि तुम्ही असे लोगो बनवून देऊन सुद्धा पैसे कमवू शकतात। हे ऑलरेडी आयकॉनिक मराठी चॅनलवर मी तुम्हाला सांगितलं आहे। आता आयकॉनिक गाईड चॅनलवर मी तुम्हाला प्रत्यक्षात लोगो बनवून दाखवणार आहे। मग तुमचं गेमिंग चॅनल आहे, कुकिंग चॅनल आहे, टेक चॅनल आहे, सगळ्या चॅनलसाठी तुम्ही अशा प्रकारे लोगो बनवू शकता। चला तर बघूया कशा प्रकारे लोगो बनवायचा। तर मित्रांनो आज मी तुम्हाला कॅनवा या ॲपवरून लोगो बनवायला शिकवणार आहे। मग तुमच्याकडे लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, सेम प्रोसेस तुम्ही फॉलो करा आणि 2 मिनिटांमध्ये क्वालिटी प्रोफेशनल लोगो तुम्ही बनवू शकतात। तर हे बघा मित्रांनो, तुम्ही कॅनवावर आल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे वरती सर्च करायचं आहे लोगो। लोगो सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर भरमसाठ फ्रीचे लोगो येतील, तुम्ही ते पण वापरू शकतात। आता इथे बघा तुमचं एखादं ब्युटी चॅनल आहे तर तुम्ही अशा प्रकारचं वापरू शकतात। हे बघा तुम्ही अनेक प्रकारचे लोगो इथून वापरू शकतात, तुमच्या इच्छेनुसार तुमचं कोणत्या क्वालिटीचं पाहिजे आहे किंवा तुमचा बिझनेस कसा आहे, यूट्यूब चॅनल कसं आहे त्यानुसार तुम्ही ते सर्च करू शकता। आता समजा तुमचं गेमिंग चॅनल आहे तर जस्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे गेमिंग लोगो। तर तुमच्या समोर गेमिंग रिलेटेड बघा अनेक लोगो येऊन जातील आणि क्वालिटी प्रोफेशनल लोगो आहे जे की तुम्ही इथे बनवू शकतात। हे बघा भारी भारी लोगो आहे जे तुम्ही 1 मिनिटामध्ये क्रिएट करू शकतात। आता जस्ट तुम्ही लोगोवर जरी क्लिक केलं तर लोगो रिलेटेड जेवढे पण आहे सगळे तुमच्या समोर इथे ओपन होऊन जातील। तर हे बघा मी ते लोगो सर्च केला आहे तर बघा अनेक प्रकारचे लोगो झाले आहे। मग टी शर्टसाठी लोगो, स्पोर्ट्ससाठी लोगो, त्याच्यानंतर फॅशन लोगो, इव्हेंटसाठी लोगो, चर्चसाठी लोगो, अशा अनेक प्रकारचे आहे। आता तुम्हाला समजा वेगळ्या प्रकारचा लोगो पाहिजे आहे, समजा आपलं कुकिंग चॅनल आहे किंवा बिझनेस आहे तर मी ते जस्ट टाकतो बिझनेस। तर बघा बिझनेससाठी लोगो आपल्याला दाखवता आहे। आता मग तुमचा कशा प्रकारचा बिझनेस आहे, बघा कन्स्ट्रक्शन लाईनचा असेल तर तुम्ही असे बिल्डिंगसारखा लोगो घेऊ शकतात किंवा कशा प्रकारचा आहे त्या प्रकारे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता। हे बघा आता तुम्हाला जस्ट गेमिंग चॅनलचा लोगो बनवून दाखवतात। इथे मी गेमिंग लोगो सर्च केला आहे, तुम्ही कुकिंगचा आहे, टेकचा आहे तर सगळ्यांसाठी इथे लोगो बनवू शकतात। अशा अनेक ॲप आहे, अनेक वेबसाईट आहे, पण एकाची कमेंट आली होती। हे बघा तुमच्या ज्या कमेंट आहेत त्यावरूनच मी व्हिडिओ बनवतो आहे, स्वतःच्या इच्छेने एक पण व्हिडिओ बनवत नाही आहे। आता त्याची कमेंट होती की माझं गेमिंग चॅनल आहे, मला क्रिएटिव्ह लोगो बनवायचा आहे तर जस्ट त्यावर एक व्हिडिओ बनवा, तर त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे। आता इथे बघा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गेमिंगचा लोगो बनवू शकतात। आता बघा समजा मला हा लोगो आवडतो आहे, जस्ट मी याच्यावर क्लिक करेल जो की पूर्णपणे फ्री आहे। तर हे बघा जस्ट तुम्हाला यांचे नाव चेंज करायचे आहे आणि तिथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। आता याच्या जागी मी आपलं समजा गेमिंगचे चॅनल आहे, समजा आयकॉनिक गेमिंग आहे, जस्ट मी काय करेल हे नाव चेंज करून टाकेल आणि तिथे माझं नाव टाकेल। तर हे बघा मी इथे टाकून दिलं आहे आयकॉनिक गेम। तुम्ही पाहिजे त्याची जागा खालीवर करू शकतात, कशी पण ठेवू शकतात। आता मी जस्ट थोडं खाली करतो। आता इथे वरती जे आहे ते वरती तुम्ही टाकू शकता, म्हणजे तुमचं पबजी रिलेटेड चॅनल आहे तर त्या रिलेटेड किंवा तुमचं एखादं स्लोगन असेल तर ते पण तुम्ही इथे टाकू शकतात। जे पण तुमचे अट्रॅक्टिव्ह लाईन आहे ते टाकायचं। समजा तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस रिलेटेड टाकू शकतात, डिजिटल मार्केटिंग असेल त्या रिलेटेड टाकू शकता। आता मी आयकॉनिक गेमिंग चॅनलचं नाव टाकलं आहे आणि इथे टाकतो काहीतरी इंटरेस्टिंग। आता जस्ट इथं मी मराठीमध्ये टाकलं आहे धूम धडाका आयकॉनिक गेमिंग। तर बघा असे अट्रॅक्टिव्ह नाव ठेवलं पाहिजे म्हणजे लोकांच्या माइंडमध्ये क्लिक होता आणि तुमचा लोगो पण लोकांच्या पटकन लक्षात राहतो। तर जस्ट मी तुम्हाला एक ट्रायल दिला आहे, तुम्ही करू शकता। आता तुम्हाला जर मागचा कलर चेंज करायचा आहे जस्ट त्या कलरवर क्लिक करायचं। इथे बघा खाली तुम्हाला कलरचं ऑप्शन दिसून जाईल, तुम्ही पाहिजे तो कलर इथून चेंज करू शकता। आता रेड आहे, हे बघा आता तुम्ही पाहिजे तर हिरवा करू शकतात ग्रीनवर। तर बघा तो ग्रीन झालेला आहे किंवा तुम्ही असं ब्लॅकिशकडे नेऊ शकतात त्याला, किंवा तुम्हाला पिंक पाहिजे आहे तर पिंक करू शकतात। आता जस्ट मी याला हिरवा करतो, बघा वन साईड हिरवी झाली आहे, वन साईड याची झाली आहे चॉकलेटी। आता तुम्ही त्या साईडला जरी क्लिक केलं तर त्या साईडचा पण तुम्ही कलर चेंज करू शकतात, पण आता हा हिरवा आणि असा मरून कलर चांगला दिसतो आहे। तुम्ही त्या चित्रावर जरी क्लिक केलं तर त्याचा पण कलर तुम्ही चेंज करू शकता। आता जे पण ब्लॅक आहे ते समजा तुम्हाला ब्लॅकचं चेंज करायचं आहे, तर समजा मला असं वाटतं की ब्लॅकचं मी ऑरेंज करून टाकतो, तर बघा ऑरेंज केलं पण ते ऑरेंज चांगलं दिसत नाही आहे, तर तुम्ही ब्ल्यू करू शकतात किंवा तुम्ही पुन्हा येलोवर नेऊ शकतात। जसं पाहिजे तसं तुम्ही तुमच्या हिशोबानुसार अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात। आता जस्ट मी याला थोडंसं पुन्हा ब्ल्यूकडे नेतो
तर बघा मी याला ब्ल्यू करून टाकला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चॅनलसाठी क्रिएटिव्ह लोगो बनवू शकता। जस्ट तुमचं नाव टाकायचं, तुमचं स्लोगन काय असेल तर ते टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं आहे आणि तुम्ही तो लोगो सेव्ह करू शकता। आता बघा इथे ऑप्शन आहे सेव्ह, तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हा लोगो सेव्ह करू शकता। बघा मी सेव्ह केलं आणि तुम्ही तुमच्या चॅनलसाठी, बिझनेससाठी, ब्लॉगसाठी, कशा पण साठी तुम्ही हे लोगो वापरू शकतात आणि तुमच्या चॅनलला पण एक ब्रँड लुक येईल। हे बघा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे, त्यामुळे लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करत जा। चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।